नमस्कार. आता आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये उपस्थित आहोत. हा आगाशीचा परिसर आहे. आगाशीचा हा जरी ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा हा परिसर, या ठिकाणी भाजपचा प्रचार आता जोरदाररित्या सुरू झालेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे माघार घ्यायची प्रक्रिया, त्यानंतर उमेदवारीची प्रक्रिया, नाराजी नाट्य यामध्ये अखेर आता भाजपमध्ये खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळतंय आणि अखेर भाजपच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात ही संख्या उतरलेली आहे. आपण उमेदवारांकडून जाणून घेऊया आगाशीला नेमकं काय हवं, प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांचे प्रायोरिटीज काय असणार आहेत आणि मुख्यरित्या काय बदल हे भाजपकडून केले जाणार आहेत. सर नमस्कार. काय सांगाल, प्रभाग क्रमांक 12 ला नेमकं काय हवं आणि काय बदल भाजपकडून केले जाणार आहेत? प्रभाग क्रमांक 12 मधील हा आता आम्ही ज्या पट्ट्यात उभा आहोत हा ग्रामीण भाग आहे. या इथे महानगरपालिकेचं पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत नाही झालेली आहे. ती पहिली पूर्ण करण्याची आम्ही व्यवस्था हर घर नल ही जी प्रधानमंत्रींची योजना आहे ही पूर्णपणे आम्ही या पुढल्या 5 वर्षात इकडे राबून प्रत्येक घरोघरी नळ कसा देण्यात येईल पाण्या तो आम्ही प्रयत्न करणार आहोत. परत राहिला आपला आरोग्याचा विषय. आरोग्याच्या विषयामध्ये आपलं इकडे आरोग्य रुग्णालय आहे. त्यामध्ये माफक दरामध्ये आपल्याला सिटी स्कॅन बोला, MRA बोला, हे जे म्हणजे जास्त दरामध्ये घ्यावे लागतात ते न घेता आपल्याला माफक दरामध्ये इकडच्या लोकांना कसे घेता येतील त्याची सुविधा आपण इकडे उपलब्ध करू. आणि राहिलं व्यवस्था, जे रिंग रूट आपण बस सेवा ही चालू करत आहोत. पूर्ण महानगरपालिकेमध्ये अजूनपर्यंत पूर्णपणे रिंग रूट सेवा झालेली नाहीये. दुसरा विषय राहिला शाळांचा विषय. हा शाळा महानगरपालिकेच्या शाळा महायुतीचा महापौर बसता खोटीत महानगरपालिकेच्या 116 शाळांमध्ये महानगरपालिकेचा बोर्ड लागणार आहे. पहिला या सर्व शाळा ज्या नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त करून लोकांना म्हणजे कमी याच्यामध्ये शिक्षण कसं देण्यात येईल. कारण का आजपर्यंत शिक्षणाचा हा बाजार मांडला होता. हा बाजार पहिला आम्ही उठवायचा प्रयत्न करणार आहोत. कारण का लोकांना मोफत शिक्षण देणं ही आम्ही योजना राबवणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा जो वसा घेतला होता तो आम्ही इकडे वसई विरार महानगरपालिकेत हाताशी धरून महानगरपालिकेच्या शाळांची निर्मिती करणार आहोत. नक्की. सर तुमच्या विभागात जे आहे मोठा ग्रामीण पट्टा येतो आणि ग्रामीण पट्ट्याचा विकास अद्यापही कुठेतरी शहरी भागापेक्षा कमी राहिलेला आहे. काय सांगाल याबाबत? आता जो विकास कमी राहिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार. भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आहे. परिवर्तन पूर्ण होणार आहे. उरलेलं परिवर्तन होणार. लोकांच्या ज्या स्थानिक लोकांच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पाणी आहे, वीज आहे. विजेचा प्रश्न पण खूप मोठा आहे. सतत वीज जाते, वीज खंडित होते. ती वीज आता खंडित होणार नाही. आमचं महापौर बसल्यानंतर पहिला प्रश्न आम्ही विजेचा हा प्रश्नाचा तो प्रश्न सॉल्व्ह करणार. तर तदनंतर पाणी, जो पाणी आम्हाला महापालिकेने आम्हाला आजपर्यंत दिलेलं नाही पिण्याचं पाणी. नंतर आरोग्याची व्यवस्था आणि उरलेली जनतेच्या इथे सर्व कामं आम्ही पूर्ण करणार. आणि वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार. नक्कीच. आपल्यासोबत आता युवा मॅडम आहेत. युवा मॅडम, आता एक महिला युवा नेतृत्व तुमच्याकडे आहे. काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून तुमची सततची फेरी ही शाळांमध्ये आणि अनेक महिलांच्या समवेत होते. काय प्रश्न आहेत जे सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? पहिलं तर या वर्षी म्हणजे यंदा महानगरपालिकेमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यामुळे एक महिला प्रतिनिधी म्हणून महिलांचा विचार करणं हेही आमचं तितकंच कर्तव्य आहे. महिला सक्षमीकरणाकडे आमचं जास्त फोकस असणार आहे. त्याप्रमाणे या पट्ट्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांमध्ये सुलभ शौचालय नाही आहे, तर त्याची ते उपलब्ध करून देणं असेल. त्याप्रमाणे रस्त्याच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, भुयारी गटारांच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत. ह्या समस्या आम्ही सोडवणार आहोत. त्याचप्रमाणे इकडे तरुणांना सुद्धा जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, त्यांना सुद्धा मार्गदर्शन केंद्रे कशी उपलब्ध होणार आहेत, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडे पहिला एक नगरसेवक होते, पण यंदाच्या ह्याच्यामध्ये परिवर्तन पार्टीमध्ये सुद्धा घडलेलं आहे. कारण 115 जागेवर भाजप महायुतीने उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामुळे भारतीय पक्षाची ताकद सुद्धा ह्या पट्ट्यामध्ये तितकीच वाढलेली आहे. आगाशी चाळपेटमध्ये पहिले भाजपाचे कार्यकर्ते खूप कमी होते, पण आज आगाशीमधून 2 उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हा ग्रामीण पट्ट्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली आहे. आणि ह्याच ताकदीचा उपयोग करून आम्ही निवडून येऊन जनतेचा विकास ह्याच्याकडे आमचं पूर्णपणे ध्येय असणार आहे. नक्कीच. मॅडम, तुमच्याकडे तर राजकारणाचा एक मोठा अनुभव आहे आणि आता सध्या तुम्ही आधीच्या पक्षात होता तो आता विरोधी पक्ष आहे. एक मोठं आव्हान आहे का? काय वाटतंय, कसं आता भारतीय जनता पक्षामध्ये हा राजकीय अनुभव कसा वापराल? अनुभव तर जोडीला आहेच माझ्या, पण मला स्वामी समर्थांची चांगली साथ आहे आणि मला माहित आहे की जे आम्ही कामं करणार आहोत त्यांनी पूर्ण विकास होणार आहे. त्याच्यामुळे आमच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे आणि आम्हाला अगदी बहुमताने निवडून देणार आहे.
अगोदरच्या कामाचा अनुभव तो जोडीला घेऊनच मी आता नवीन कामं करणार आहे. त्याच्यावरून मला खात्री आहे की आमचा विजयाने हा परिवर्तन घडणारच आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे. महापौर भाजपचाच बसणार आहे याची पूर्ण खात्री मी देऊ शकते. धन्यवाद मॅडम. जसं की आपण पाहिलं की उमेदवारांच्या रॅलीमध्ये कशा प्रकारे विकासाचा मुद्दा तर ठाम आहे, परंतु शहरी आणि ग्रामीण दोन्ही पट्ट्याला जोडणारा हा विभाग हा भाग खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ज्या प्रकारे हे 4 उमेदवार आहेत वेगवेगळ्या पटीचे, त्याच्यामध्ये आता पाहण्यासारखं असेल 4 वेगवेगळे उमेदवार 4 वेगवेगळ्या या विभागांचा कसा प्रकारे विकास करतात. धन्यवाद.